खदाड्स किचनमध्ये आपले स्वागत आहे. आजची रेसिपी असणार आहे चिकन भुना. अतिशय स्पेशल अशी ही भाजी. व्यवस्थित नीट रेसिपी पहा आणि आपणही घरी ट्राय करा. चिकन भुना रेसिपी पाहण्या अगोदर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा. आज रेसिपी असणार आहे जी खवय्यांची सर्वात उत्कृष्ट अशी रेसिपी समजली जाते, ती म्हणजे चिकन भुना मसाला. रेसिपी कोणतीही असो, सुरुवातीला आपण चिकन हे आळणी करून घेतलं पाहिजे. म्हणजे अद्रक, लसूण, कांदा, कोथिंबीर, टमाटे यामध्ये ते व्यवस्थित शिजून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या चिकनला व मटनला व्यवस्थित. त्यामध्ये आता लगेचच आपण चिकन टाकणार आहोत. चिकन संपूर्ण हलवून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव हलवायचं आहे. ध्यानात ठेवा, जेव्हा आपण एखादी रेसिपी बनवत आहोत त्यामध्ये मीठ हा संपूर्ण त्या अन्नपदार्थाचा आत्मा असतो. तर आपण जोपर्यंत संपूर्ण आपल्या पदार्थाला वा बनवत असलेल्या रेसिपीला मीठ जोपर्यंत एकजीव होणार नाही तोपर्यंत तो रेसिपी चिकनला त्याच्या अंगच्या पाण्यातच शिजवण्यासाठी वाफवणार आहोत. फक्त 2 मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचे. आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. जवळपास 1 चम्मच आपण हळद यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित आपण त्याला हलवायचं आहे. चिकनला त्याच्या अंगाचंच पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे आपलं चिकन इथं वाफवलं गेलेलं आहे. संपूर्ण चिकनला लावून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 3 चम्मच अद्रक लसणची एकत्रित केलेली पेस्ट टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित ती एकजीव होईपर्यंत हलवणार आहोत. आपण आता 2 चम्मच ही आपण कांद्याची काढलेली पेस्ट टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करायचं आहे. हिरवी मिरची विशिष्ट सेंटसाठी आणि लगेचच त्यामध्ये कोथिंबीर टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव हलवून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असा सुगंध, खवय्यांच्या आवडीचा हा सुगंध संपूर्ण ठिकाणावर इथे पसरला. 10 मिनटं आपलं हे चिकन झाकून ठेवणार आहोत. आपल्या इकडे चिकन शिजेपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण आपल्या आता चिकन भुन्याची ग्रेव्ही पळी तेल टाकण्यासाठी व्यवस्थित कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. मीडियम 3 कांद्याची काढलेली कांदा प्युरी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. आपण यामध्ये आपली 2 टमाट्याची प्युरी टाकणार आहोत आणि ती व्यवस्थित तळून घ्यायची आहे. भाजून घेईपर्यंत इकडे आपण दुसऱ्या बाजूला येऊयात. इथे आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं चिकनचं त्याच्या अंगचं पाणी आटलेलं आहे. तर आपण यामध्ये आता जवळपास अर्धा लिटर पाणी टाकणार आहोत आणि यामध्ये आता 10 मिनटं आपण आपलं हे चिकन व्यवस्थित भाजून झाले आहे. तर आपण आता यामध्ये 2 चम्मच अद्रक लसणचा पेस्ट टाकून हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार करून घेणार आहोत. कांदा, टमाटो आणि अद्रक लसणची पेस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता आपण यामध्ये खोबरं, तीळ, खसखस, टरबूज बी यांची तयार केलेली पेस्ट टाकणार आहोत. ती व्यवस्थित तेलातच तळून घ्यायची आहे, मिक्स होऊ द्यायची नाही बाकीच्या पेस्टमध्ये. अतिशय खमंग असा तिथे सेंट येत आहे. लाल तिखट 1 चम्मच, लसूण मसाला अतिशय व्यवस्थित भाजून झालेला आहे. आपण यामध्ये आता 1 ग्लास जवळजवळ पाणी टाकणार आहोत. जणू काही एखाद्या हॉटेलला
जशी ग्रेव्ही व्हावी तसा आपल्या ह्या ग्रेव्हीचा कलर आणि ग्रेव्ही एवढी सुंदर सुगंधित झालेली आहे. आपण टाकलेलं अर्धा लिटर पाणीसुद्धा आता व्यवस्थित आटलेलं आहे. जेमतेम थोडेसे सूप आता यामध्ये बाकी आहे. आपण आता हे चिकन आपल्या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये लगेचच टाकून द्यायचं आहे. आपलं राहिलेलं सूपसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे. एक पळी तेल आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आपण यामध्ये टाकले जाणारे काजू हे व्यवस्थित ब्राऊन होईल या प्रमाणावर भाजून घ्यायचे आहेत. असे ब्राऊन आपले हे काजू भाजून घ्यायचे. तडका आपल्याला आपल्या या चिकन बिर्याला द्यायचा आहे. लगेचच टाकून द्यायचं आहे आपण याच्यामध्ये. अतिशय सुंदर असा भात म्हणजे यामध्ये आपण जे काजू टाकतो तो अतिशय व्यवस्थित ब्राऊन करून आपण यामध्ये काजू टाकणार आहोत. यामध्ये या रेसिपीमध्ये जर बघायला झालं तर एक वेळेस माणूस असं होईल चिकनचं पीस बाजूला ठेवेल, पण यामध्ये एक गोष्ट धुंडायला लागेल, कारण भाजी तर एवढी टेस्टी असणारच आहे, यात काही वाद नाही. पण यामध्ये खाताना एक मनुका लागतो, तो अतिशय गोड आणि सुंदर लागतो. तो पुन्हा एखादा मनुका आपल्या खाण्यामध्ये येतो का हे धुण्यासाठी जे प्रयत्न होतात ते पाहून मन अतिशय आनंदी होतं. तर यामध्ये आपण आता मनुका टाकणार आहोत आणि व्यवस्थित संपूर्ण भाजी आता आपल्याला एकजीवपणे हलवून घ्यायची आहे. चिकन पुन्हा रेसिपी तयार झालेली आहे. ती आता व्यवस्थित एक बाजूच्या बाउलमध्ये आपल्याला ती काढून घ्यायची.